यावेळी चष्मा काढून ठेवलाय. चष्म्याचा गेम होणार होता मगाशी. गुड मॉर्निंग मित्रांनो. थंबनेल तुम्ही पाहिलं असेल मी कुठे चाललोय ते. बरोबर 1 वर्षानंतर हरिद्वारला चाललोय. हरिद्वारवरून पहिला ऋषिकेशला, सेम मागच्या वर्षी जसं केलेलं, पण ह्यावेळी जरा सुट्टी आपली खूप मोठी आहे तर एन्जॉय करणार आहे खूप सारं. सध्या तिथे पहिलं झाल्यानंतर हरिद्वारला उतरून लास्ट टाइम कसं एकदम मस्तपैकी ते काय बोलतात चाट खाल्लेलं ते खायचं सकाळ सकाळी आणि ऋषिकेशला जायचं. ऋषिकेशला जाऊन पहिलं गंगा स्नान करायचो आणि पुढे बघू ना काय करायचं. सुरुवात कशी करायची ना ब्लॉगची त्याच्यामध्ये जरा विषय पडतो, पण कोई नहीं. अभी फ़िलहाल नाश्ता नहीं किया मैंने और डायरेक्ट अब लंच ही करता हूँ. तर चला जेवूयात. चला आता आपलं रतलाम स्टेशन पासून आपण निघालेलो आहे. रतलाम स्टेशन बाय बाय, पुन्हा भेटू. आणि असंच खूप छान छान जेवायला पण द्या आम्हाला. तर आमच्यासोबत लास्ट इयरचे ओझी माणूस आहेत जे आता ह्या वर्षी CA झालेले आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स अक्षय दादा. मला खूप आनंद झाला या गोष्टीचा. हितेशचे शुभेच्छा माझ्यासोबत होत्या, त्यामुळे मला CA क्लिअर करण्यात खूप खूप मदत झाली. त्याबद्दल हितेशचे पण खूप खूप आभार. थँक्यू. थँक्स फॉर युअर काइंडनेस. घड्या भारी वाटतंय. घड्या दाखव यार, कुठून घेतल्या घड्या? एकदम भारी दिसतंय. हितेशच्याच मित्राने आम्हाला घड्या दिलेला आहे. ये नाही बोलणे करता. थँक्यू सिद्धू भाऊ. लास्ट इयरचे ओझी माणूस यावेळी आमचे CA झाले आहेत आणि खूप आनंद झाला या गोष्टीचा. कॉंग्रॅच्युलेशन्स अक्षय दादा CA. आणि आमचा फॅमिलीमधलाच माणूस CA झाला आहे. तर आता बिझनेससाठी ग्रीन सिग्नल आहे आम्हाला. तो कैसे लग रहा है भाई आपको CA बन के? CA बन के अभी मस्त रिलैक्स लग रहा है. फुल खुश, बहुत खुश. और घर वालों को भी सब खुश. घर वाले भी सब खुश हो गए हैं. CA मेरा कंप्लीट हो गया इसके लिए. और बहुत हार्ड वर्क. हितेश भी हर बार मुझे मोटिवेट करता था कि हाँ आप CA बनेंगे. उसके लिए हितेश का भी नहीं बड़ा भाई. थैंक यू सो मच. आपका बेस्ट फ्रेंड हमारा बड़ा भाई वो भी था ही. पूरे अब इतना कोशिश कर रहे थे तो होना ही था वो. बराबर. यस. तो गाईज कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे आयुष्यामध्ये. येस. स्टेशनचं नाव बघितलं का? एनिवे मगाशी बघितलेलं आम्ही. अभी स्टेशन नागदा आहे. मराठीमध्ये काय? नागडा. मजाक नाही उडवायचा भेंडी गावात. तो भाई लोक नमकीन आहे, सोबत चहा आहे. संध्याकाळ झालेली आणि प्युअर सिनेमा चालू आहे. विराट कोहली 88 वर आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, राधे राधे. आणि आता आपण 10-15 मिनटामध्ये हरिद्वारला पोहोचून जाऊ. आता आलंय ज्वालापूर आणि सूर्यदेवता बघा किती सुंदर दिसत आहे. तो दिल में चिल और बच्ची के दिल में जुलजुल जुलजुल बुलबुल. चला. तर गाईज देवभूमी उत्तराखंडमध्ये हरिद्वारला आम्ही आलेलो आहे. वेलकम वेलकम वेलकम. स्वतःलाच वेलकम. कसं वाटतंय? मस्त छान वाटतंय. थंड वाटतं एकदम. लास्ट टाइमला अनिरुद्ध होता, त्याला विचारलेला उतरला कैसे लग रहा है. तो अभी हमारा जर्नी अभी चालू हो जाएगा.
चला हर हर गंगे। तो देख रहे हो मेरे पीछे हम आ गए हरिद्वार में। बहुत बढ़िया लग रहा है अभी। हर हर गंगे। लास्ट टाइम जिथे आम्ही थांबलेलो तिथेच आता परत थांबणार आहे। पहिलं रूमात जातो मग चर्चा करू। राधे राधे मित्रांनो, आता जाऊ आम्ही गंगा स्नान करायला। त्या अगोदर इथे आलो आहे धर्मशाळामध्ये। लास्ट टाइम पण इथेच थांबलेलो होतो आणि संध्याकाळी मस्त आहे की इथे राधाराणींचं भजन, राधाकृष्णांचं भजन एकदम भारी, परफेक्ट सीन, फुल पॉझिटिव्ह वाईब। मस्त छोले भटुरे आलेत आता। भटुरे सॉरी छोले सर्व आहे इथे आणि हे भटुरे एकदम कडक। आम्ही आलो आहे आता त्रिवेणी घाटात। हर हर महादेव। चला आता गंगा स्नान करू। लास्ट टाइम चष्मा घालवलेला होता, यावेळी बघू आता। कोपरो नाही घालवणार। हर हर गंगे। किती सुंदर नजारा वाटतं बघा। यावेळी चष्मा काढून ठेवलाय। चष्म्याचा गेम होणार होता मगाशी, म्हणजे काढायला गेला आणि सटकलेला आणि पाण्यात गेलेला, पण तो हाताने लगेच काढून घेतला। पण खूप मस्त वाटतंय। हर हर गंगे। माझी डुबकी मारायची हिंमत नाही, खूप थंड पाणी मी मारतो। मग त्या दिवशी डुबकी मारताना चष्मा गेलेला होता मागच्या वर्षी, यावेळी नाही करणार, डायरेक्ट खालती जाईल। तो गाईज गंगेमध्ये स्नान करून आम्ही आता आमचे पाप धुतलेले आहेत या वर्षासाठी, बरोबर ना? अजून आता आम्ही पुण्य करणार पुढे, पाप आता नाही करणार। हा, आता जरा डुबकी मारण्याचा प्रयत्न करतो, सरळ टू फेस टू फेस। ओह माय गॉड, ऐसा करने का आपको? अच्छा। तो मित्रांनो आता आम्ही जेवायला आलोय आणि इथे खूप सुंदर लिहिलंय, हे मेरे नाथ मैं आपका हूँ बोलो नहीं। मगाशी जिथे आपण नाश्त्याला आलेलो तिथे जेवायला आलोय, खूप सुंदर। जेवणासाठी पहिली डिश आलेली आहे ती म्हणजे मंचुरियन सूप। मंचुरियन नाही, मशरूम सूप। सूपाला सूप करून टाकतो, ओके? असं थोडं इंटरेस्टिंग करणार। थँक्यू भाई, ब्लॉगमध्ये आलाच नाही तो। माझी दाल खिचडी आली, प्लस माझी आवडती भाजी आहे। कोणती भाजी आहे ते तुम्ही मला सांगा, बघून सांगा, आणि सोबत रोटी। चला आता या जेवायला। पुन्हा एकदा त्रिवेणी घाटामध्ये आलो आहे, गंगा आरती आता, तर बसायला तिथे जागा मिळू दे हीच इच्छा। दोघं भाऊ गेलेत पुढे बसायला, ते लोकांना मिळाली आहे जागा, तर आम्हाला मिळू दे। गंगा आरती आहे सध्या, पूजा चालू आहे आणि गंगा आरती आपली काय 6 वाजता चालू होणार। तर गोप्रो थ्रू पण मी काय बोलतात व्हिडिओ काढणारच आहे, प्लस यूट्यूबला लाईव्ह पण असेल, ते तुम्हाला दिसलं असेल पहिलंच।